तुम्ही संध्याकाळचं स्नॅक्स म्हणून किंवा सकाळी मुलांच्या डब्यामध्ये असं पॅक करून देण्यासाठी एकदम खुसखुशीत आणि क्रंची असं कोकोनट रेसिपी दाखवते. तर त्याच्यामध्ये 2 वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून अगदी मंद फ्लेमवर व्यवस्थित असं भाजून घेतलेली आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून तीळ टाकली आहे आणि 1 चमचा जिरा आणि 1 चमचा ओवा हे सगळं एकत्र करून व्यवस्थित खमंग असं भाजून घ्या. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचा साजूक तूप टाकून आणि त्यामध्ये 2 वाटी बेसन टाकून अगदी व्यवस्थित लो फ्लेमवर असं भाजून घ्या. त्याला अगदी व्यवस्थित भाजून झाले ना चाळणीने गाळून घ्या, त्यामध्ये गाठ्या राहणार नाही आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून त्यामध्ये 2 चमचा लाल तिखट टाकून आणि थोडीशी कसुरी मेथी आणि आपण भाजून ठेवलेले तीळ आणि 2 वाटी खोबरं हे सगळं घालून त्यामध्ये कोथिंबीर तुम्हाला चवीनुसार जसं हवे तसे मीठ टाकून घ्या. पुन्हा त्याला एका स्पूनच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्या. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला घट्ट एक डो बनवून घेऊन रेस्टसाठी ठेवा. बघा असे. आता चला आपण वडे बनवूयात. तुम्हाला कुठला आकार पाहिजे त्या आकाराने तुम्ही छोटे छोटे वडे बनवून घ्या. बनवून अगदी लो फ्लेमवर घाई गडबड न करता असे व्यवस्थित तळून घ्या. असे ब्राऊन खरपूस असं अगदी व्यवस्थित तळून घ्या. हे तुम्ही संध्याकाळचं चहासोबत एन्जॉय करा. नक्की ट्राय करून बघा.